श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, संघर्ष हाच आपल्या आयुष्याला आकार देत असतोय. एकदा मातीनं मडक्याला हळू आवाजात विचारलं, आपण दोघंही एकाच मातीचं, मग असं का की पाणी मला वाहून नेतं पण तुला नाही? उलट तू तर त्याला स्वतःमध्ये साठवून ठेवतोस. माझं अस्तित्व पाण्यानं हरवतं आणि तुझं मात्र अधिक मजबूत होतं. असं का? मडकं शांत हसून म्हणालं, हो, आपण दोघं एकाच मातीचे. पण सहजासहजी असं घडलेलं नाही. मी आधी पाण्यात भिजलो, मग मला पायाने तुडवलं गेलं, शाखावर फिरवण्यात आलं, अनेक वेळा आकार बदलला. कुंभाराच्या हातातल्या थापाने मला सहनशीलता शिकवली आणि मग शेवटी आगीच्या ज्वाळामध्ये होरपळून मी खरा मटका झालोय. या प्रत्येक वेदनेनं, प्रत्येक संघर्षानं मला मजबूती दिली, पाण्याला साठवण्याची ताकद दिली आणि स्वतःला टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य दिले. श्रोते हो, संघर्षाशिवाय यशाचं सौंदर्य समजत नसतं. आपल्या जीवनात जर कठीण प्रसंग आलंच नाहीत तर आपण कधीच कणखर बनत नसतोय. ज्यानं संघर्ष स्वीकारला त्यानंच आयुष्याला अर्थ दिला. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःशी विचार विनिमय केला की तुमच्यातल्या सर्वश्रेष्ठ विचार शक्तीचा उपयोग होतो. प्रश्न अहंकाराचा नाही तर स्वाभिमानाचा असतो. समोरच्यानं वर्तणूक बदलली की आपण वाट बदलायला हवी. कधी कधी आपण एखाद्याच्या आयुष्यात इतकं गुंतून जातो की आपलं स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो आणि जेव्हा त्यांना आपली गरज उरत नाही तेव्हा आपण आठवण म्हणूनही उरत नाही. तिरस्कार आणि पुरस्कार काहीतरी मोठं केल्याशिवाय मिळत नसतो. भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण तर लोकांवर ठेवतो. लग्न करून आणलेल्या बायकोची किती किंमत त्याच्या नातेवाईकांमध्ये असावी हे सर्वस्वी नवऱ्यावर अवलंबून असतं. जी लोक मनानं खरी असतात त्यांना सर्वात जास्त वेदना सहन कराव्या लागतात. कारण आजचा काळ हा भोळेपणाचा नाही तर धूर्तपणाचा आहे. रावणाची लंका ही जळाली आणि कृष्णाची द्वारका सुद्धा बुडाली. म्हणून कोणत्याही गोष्टीचा कधीच गर्व करू नका. जबाबदारीला ओझं मानण्यापेक्षा तिला आपलीशी करा आणि मग बघा, लगेच ती हलकी वाटू लागेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ ही एकदाच येते. तो क्षण निष्ठू द्यायचा नसतो. प्रश्न अहंकाराचा नाही तर स्वाभिमानाचा असतो. समोरच्यानं वर्तणूक बदलली की आपण वाट बदलायला हवी. आयुष्यभर डोक्यावर कुटुंबाचा भार वाहणारी ती स्वतःसाठी मात्र आयुष्यभर आधार शोधत असते. खांद्यावर जबाबदारीचं ओझं असणाऱ्या स्त्रिया स्वतःसाठी जगायचं विसरून जातात. एखाद्यानं कोणाशी इतकंही जोडलं जाऊ नये की त्याच्या वागण्यात थोडासा बदल देखील तुमची झोप, शांतता आणि चेहऱ्यावरील चमक काढून घेईल. खरं राहणं म्हणजे शेवटी एकटं राहणं. कारण स्वार्थी लोकांना आपला सरळपणा काट्यासारखा टोचतो. वाकलात, झुकलात तेव्हा ते तुम्हाला सज्जन म्हणतील, पण जरा सरळ खंबीर उभं राहा, तीच लोक तुम्हाला मोडून टाकायला एकवटतील. दुसऱ्याच्या दुःखावर उभारलेला स्वतःचा डोलारा हा ढासळण्यासाठीच असतो.
झोप मोडली तरी चालेल, पण आई वडिलांचं स्वप्न मोडता कामा नये. निराशेविरुद्ध लढताना शांतपणे लढणं खूप महत्वाचं आहे. मुक्ती म्हणजे मृत्यू नव्हे. मुक्ती म्हणजे भीतीमुक्त, संकल्पमुक्त आणि अहंकारमुक्त मन. माणसानं 3 गोष्टी सांभाळून वापराव्यात: पाणी, वाणी आणि कमाई. कारण या 3 गोष्टींशिवाय माणसाचं भविष्य नाही. अभिमानाशी 2 रूपं असतात. एक स्वाभिमान, जो कर्तृत्व सिद्ध करतो, आणि दुसरा गर्व, जो सगळं नष्ट करतो. स्वतःला जिंकायचं असेल तर बुद्धी वापरा, आणि मित्रांना जिंकायचं असेल तर हृदय वापरा. मुलींना घराबाहेर एकटं सोडायला प्रतिबंध करण्यापेक्षा मुलांना मुलींचा आदर करायला शिकवा. प्रश्नांचा झालेला गुंता पाहण्यापेक्षा त्याची उत्तरं शोधणं कधीही चांगलं असतं. काही नात्याची दोरं हे फार किचकट असतात. मग त्याला सांभाळून ठेवण्यासाठी गाठी बांधण्यातच आयुष्य निघून जातं. या धावत्या जगात 3 गोष्टी कधीही बदलू नका: चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं. दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं, आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवा. माणूस रागावतो, भांडतो, टोचून बोलतो फक्त त्यांनाच ज्यांना तो आपलं मानतो. नाहीतर या स्वार्थी जगात कोणाला काही फरक पडत नसतो. आनंद निर्माण करायला मर्यादा असू शकतात, पण आनंद उपभोगायला मर्यादा कधीच नसतात. स्वतःची लढाई इतरांना दोष देऊन जिंकता येत नसते. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामापेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयाची घाई असलेल्या माणसाशी चर्चा करताना अगदी सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून सोडा. कारण गरज संपली जाते, पण सवय कधी सुटत नसते. फक्त जन्माला घालणारी आई नसते, तर चांगलं पालन पोषण आणि प्रेम करणारी सुद्धा आईच असते. जर हेतू योग्य असेल तर देव नियतीपेक्षा जास्त देत असतो. शब्द मोठे नसावे तर मन मोठं असावं, आणि हे साधेपण असतं.